दरम्यान निवडणूक पुढे ढकललेली उमेदवारांनाच पटेना झाले। यवतमाळ पालिकेची निवडणूक पुढे ढकलू नये, निवडणूक 2 डिसेंबरलाच झाली पाहिजे अशी मागणी बिपिन चौधरी यांनी केली। तर बिपिन चौधरी हे प्रहार नगरसेवक पदाचे खरं तर उमेदवार आहेत। इलेक्शन स्थगित करण्याचं एक पत्र सकाळी सगळ्या व्हॉट्सअपवर किंवा सगळ्या सोशल मीडियावर व्हायरल झालं होतं। त्या अनुषंगाने आज आम्ही कलेक्टर साहेबांना विचारायला आलो आहे की खरंच इलेक्शन होणार आहे का नाही होणार आहे। कारण की आम्ही गेल्या 15 दिवसापासून 20 दिवसापासून एका गोष्टीचा प्रचार करत आहोत, प्रसार करत आहोत। त्यामध्ये आमचा पैसे खर्च झाले, वेळ खर्च झाला। या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन आमची निवडणूक आयोगाला ही विनंती आहे की ज्या पद्धतीने इलेक्शन होऊ शकते त्या पद्धतीने त्यांनी 2 तारखेलाच इलेक्शन घ्यावं। कलेक्टर साहेबांनी आम्हाला हेच उत्तर दिलं की अजूनपर्यंत आम्हाला गाईडलाईन आलेल्या नाही, गाईडलाईन 2 तारखेनंतर येणार आहे का त्याच्या आधी येणार आहे हे तरी कलेक्टर साहेबांनी क्लिअर करावं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।